सोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण देखील आहेत, आपण त्यांनाही विचारूया। सूरजजी, एक परीक्षेचा पेपर फुटतो, नीट सारखी परीक्षा पुन्हा घ्यावी लागते, आता टीईटी सारखी परीक्षा जी सुद्धा महत्त्वाची परीक्षा मानली जाते आणि त्याचाही पेपर फुटतो, आपण कसं पाहता या घटनेकडे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेधच करतो आणि जे या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही आमच्या पक्षाची भूमिका आहे। कारण परीक्षेतले पेपर फुटणे हे अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य संकटात आणणारं काम आहे। तर त्यासाठी पक्ष म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करून आम्ही याची सखोल चौकशी व्हावून याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी याची मागणी करतो। अशा पद्धतीचं धारिष्ट्य होतं विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ज्या पायरी परीक्षा आपण ह्याला म्हणू, की ज्या विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रांमध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये जाण्याकरताच्या या सगळ्या एंट्रन्स एक्झाम आहेत असं आपल्याला म्हणायला पाहिजे। आणि त्याच परीक्षा अशा पद्धतीचे त्या परीक्षांचे जर पेपर फुटत असतील तर हे दुर्दैव आहे राज्याचं। नक्कीच ज्या गोष्टी ज्या करतात त्या चुकीच्याच आहेत, त्याचा पाठीशी घालण्याचं कारण नाही। या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं सरकारच्या वतीने आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। आम्ही मगाशीच एक व्यक्तीशी बोलणं झालं ज्या या गट संबंधित आहेत म्हणजे या प्रक्रियेच्या, त्यांना मी सांगितले व कठोर कारवाई करा, कारण ही काही चांगले नाही। ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केलेल्या कष्ट केलेले त्यांच्यावरती कुठंतरी अशा पेपर फुटीमुळे परिणाम होतो आणि चांगले विद्यार्थी मागे पडतात। तर याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन दोषीवरती कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे। नक्कीच, धन्यवाद सूरजजी, आपण आमच्याशी बोललात त्याकरता।